गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आज सांगलीत थांबलेली पाहायला मिळाली। मात्र चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर गेली आहे। सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली, त्यानंतर 2 दिवस पावसाची रिपरिप सुरूच होती। पावसामुळे विलंब झालेल्या पेरण्यांना काही भागात गती आल्याचं चित्र होतं। मागील आठवड्यात पावसाने उसंत घेतल्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच राहिलाय। शिराळा आणि वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस झाला। शिराळा तालुक्यातील बहुतांशी गावांना मुसळधार पावसाने झोडपले। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे। चांदोलीत 24 तासात 77 तर कोयना धरण क्षेत्रात तब्बल 113 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून कृष्णा व वारणा नद्यांची पाणी पातळी वाढली आहे।